हे म्हणते 8,000 स्टेप चालून झाले तुमच्या म्हणते सॅमसंग म्हणते प्रबळगडावरील बांधकाम वाड्यांचे बरेच अवशेष 4-5 मोठमोठे चौथरे आणि त्याच्यावरचे अवशेष राहिलेल्या भिंती दिसतात. तीस 40 फुटाचं अंतर सोडून पुन्हा दुसरी इमारत त्याच टाईपची. भक्कम चौथरे, मोठमोठे दगड, सलग अशी एका रेषेत बांधकामं केलेली आहेत आणि त्याचे अवशेष आपल्याला या प्रबळगडावर दिसत आहेत. कुठून एवढा दगड जमा केला असेल, कशी याची बांधकामं केली असतील, कुठले इंजिनियर याला खपले असतील, याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. एवढ्या उंचावर केलेली बांधकामं कुठलेही यांत्रिक पद्धतीची अवजारं नसताना. प्रबळगडावरून दिसणारं कलावंतीन दुर्गाचं दृश्य. हा समोर आहे कलावंतीन दुर्ग. झूम करून दाखवतो ते. हा पायरी मार्ग. थोडा ब्राईटनेस कमी करून वेगळा येईल काय काय. मस्त नजारा. मी नंदुभोर कलावंतीन दुर्गावर आलेलो आहे. माझ्या पाठीमागं सर्वात शेवटचा टप्पा दिसतोय आणि तो प्रबळगड आहे. संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतोय. पनवेलची बाहेरची बाजू, खाली ह्या उंच उंच इमारती झाल्यात. आणि हा कलावंतीन दुर्गाचा शेवटचा टप्पा. साधारण 30 फूट उंच आहे. वरती झेंडा लावलेला आहे. शनिवार रविवार फक्त तिथे दोरी लावली जाते आणि वर जाता येतं. संपूर्ण परिसर हा माथेरानच्या डोंगरांचा परिसर दिसतोय. माथेरानच्या डोंगर रांगा. मस्त अनुभव. कलावंतीन दुर्गाची अवघड वाट. पायऱ्या उंच उंच आणि अवघड आहेत.
तुझे दम नाही तर धरून घे. फक्त ते टिकू नका, ते काठी तुमची पुढे ढकली. मस्त पायरी मार्ग.